आज सकाळी सकाळीच रामा शेटला घेऊन चाललो होतो मैदानाला. तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. जाता जाता मारुती महाराजचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढे, कारण की रामा शेट जाणार होता आज मैदानावरती. गावापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावर मैदान होतं लाडसोंगी या ठिकाणी. मग म्हणलं चला जवळच मैदान. गाडीपाशी पोहोचल्यानंतर बैजा शेटचं सुद्धा आगमन झालं. एक एक करून 3 वासरं गाडीत भरले होते आणि बैजाला सुद्धा गाडीत भरायचं होतं. आम्हाला तर आपण पहिलेच गाडीत चढून घेतलं होतं पुढच्या लाईनमध्ये, आणि बैजा सुद्धा पुढच्याच लाईनमध्ये असणार होता. पूर्ण गाडी पॅक केली आणि निघालो मैदानाकडे. मैदानात गेल्यानंतर सर्वप्रथम आपण आणले होते टिल्या आणि रामा आणि टिल्या गेल्याच आणल्या. आप्पा ड्रायव्हरांचा टिल्या आपल्या रामासोबत हाकलला होता. आज घरचा साजच पळाला आपला, परंतु घरच्या साजाने केली कमाल. तुम्ही बघू शकता, ऐकू शकता. खुश खबरच, रामाचा दुसरा फेरा सुद्धा आपण बैजात घेतला होता. रामा पुन्हा हाकलला होता आपण बैजामध्ये. रामा आणि बैजाने सुद्धा चांगली गती लावली होती, परंतु फाटी चढाचे असल्या कारणाने सेकंड खूप लांब जात होते वासरांचे, आणि दुपारच्या उन्हामुळे पळायला जास्त त्रास होत होता. त्यामुळे पूर्ण गाडी पुन्हा लोड केली. सगळे वासर एकदम व्यवस्थित पळाले, सगळ्यांनी खुश केलं. त्यानंतर पूर्ण गाडी लोड करून रामाला सुद्धा घरी आणलं. घरी आल्यानंतर सुद्धा रामाची मस्ती कमी होत नव्हती. मग काय, घरी आल्या भाऊ उतरायला लागला. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.